माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 9वा धडा आहे किंवा आज आपला जो 9वा कविता आहे, हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. बघा, पहिला आपण बघणार आहे की शब्दात काय बघणार आहे, शब्दात बघणार आहे. तर हिंदीतून हिंदी आणि मराठी या रूपांतरातून आपण शब्दात बघणार आहे. तर पहिलं काय, सुहाणी म्हणजे सुंदर आणि इथे पण सुंदर दिलेले आहे. दौर म्हणजे काळ किंवा समय आणि वेळ. तर यातून मराठीतून रूपांतरण केलेले आहे की काल, समय किंवा वेळ आहे. पोलादी म्हणजे मजबूत आणि इथे पण मजबूत. नेक म्हणजे भला आणि इथे पण अच्छा आणि इथे छान दिलेला आहे. बघा, इरादा म्हणजे संकल्प, इथे शपथ. ठाण लेणं म्हणजे निश्चय करणं म्हणजे इथे ठरवणे. तरुण म्हणजे युवा आणि इथे पण तरुण. मनन म्हणजे सोचणं म्हणजे इथे विचार करणं. ठाणणं म्हणजे पक्का करणं, खात्री करून घेत आहे. काय म्हणते, खात्री करून घेत आहे. पावन म्हणजे पवित्र आणि इथे पण पवित्र. तर अशा प्रमाणे इथे याच्या शब्दात हे यांचं रूपांतरण मराठीतून कसं दिलेले आहेत हे आपण इथे बघणार आहे किंवा बघत आहे. तर इथे अजून आहे, कळम म्हणजे लेखणी आणि इथे पण लेखणी. सन्मान म्हणजे आदर आणि इथे पण आदर. उत्थान म्हणजे प्रगती आणि इथे पण प्रगती. पर्व म्हणजे त्योहार आणि इथे उत्सव. तर याप्रमाणे आपण बघितले की यांचा काही जे शब्दात हे आपल्या समोर कशा प्रमाणे दिलेले आहे हे आपण पाहिले आहे. तर अजून काय आहे, चला बघूया. बघा, अजून आहे, सयाणे म्हणजे समजदार. काय आहे, समजदार. तर त्यांना काय म्हणतात, मेंदूत. समीक्षा म्हणजे परीक्षण आणि इथे चाचणी. ठाणणं म्हणजे पक्का करणं आणि इथे खात्री करून घेत आहेत. काय आहे, खात्री करून घेत आहे. तर याबद्दल आपल्याला इथे आपण पाहिले की कशा प्रमाणे इथे शब्दात दिलेला आहेत. आता आपण पाहणार आहे की रिकाम्या जागा भरा. तर पहिला प्रश्न काय आहे, चला बघूया. उचित शब्दाद्वारा रिक्त स्थानों की पूर्ती करो. इथे आपल्याला काय करायचं, रिकाम्या जागा भरायचा आहे. तर पहिला बघूया. पहिला आहे, नानी वाली कथा कहाणी रिकामा, अब भी जग में लगी सुहानी. तर तुम्ही विचार करा की इथे काय येणार. तेव्हापासून मी दुसरा आणि तिसरा प्रश्न पण विचारत आहे तुम्हाला. बघा, दुसरा प्रश्न आहे, देश पडेगा देश बढ़ेगा दौड़ेगी अब जवानी. तर इथे जर रिकामा आहे, तुम्ही विचार करा की इथे काय उत्तर येणार. तिसरा आहे, सारा जग रिकामा करना हमने सोचा मन में ठानी. चौथा, रिकाम्या और कलम की शक्ति जग जाहिर जानी पहचानी. पांचवा, सोने की रिकामा तब बोले बेटी यू हवा सयानी. तर याबद्दल इथे तुम्हाला कसा लिहायचा, जे हा प्रश्नाचं किंवा हा जे रिकामे जागा दिलेला आहे ते तुम्हाला इथे उत्तर लिहायचा आणि त्यांना रेखांकित करायचं आहे. कळलं की नाही? हो. तर अजून यांचं उत्तर आपण बघणार आहे. तर चला बघूया यांचे उत्तर. तर पहिला बघा, नानी वाली कथा कहाणी अब भी जग में लगे सुहानी. तर हा जो आहे तुम्ही रिकाम्या जागा भरायचा आहे. काय आहे इथे, कहाणी. दुसरा, देश बढ़ेगा दौड़ेगी अब तरुण जवानी. तर तरुण याबद्दल जे इथे दिलेले आहे त्यांना असे उत्तर आहे असं लिहायचं आणि रिकाम्या पण करायचा आहे. तिसरा, सारा जग शिक्षामय करना हमने सोचा मन में ठानी. शिक्षामय, तर इथे जे शिक्षामय दिलेले आहे त्यांना आपल्याला काय करायचं, रेखांकित असं करायचं आहे. चौथा, पुस्तक और कलम की शक्ती जग जाहीर जानी पहचानी. तर इथे पुस्तक, तर यांचा जवळ आपल्याला काय करायचं आहे, रिकाम्या असा करायचा आहे किंवा रेखांकित असं करायचं आहे. सोने की चिडिया अब बोले बेटी युग की हवा सयानी. तर इथे जे चिडिया जे दिलेले आहे त्यांना आपल्याला काय करायचं, रेखांकित करायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. तर अजून बघूया, चला. आता आपल्या समोर दुसरा प्रश्न आलेला आहे, कविता की पंक्तियां पूरी करो. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जसं रिकामा आहे तसंच करायचं, रिकामा जागा भरा. परंतु इथे आपल्याला काय करायचं आहे, कविताचं काही ओळी दिलेल्या आहे आणि त्या ओळीतून, पहिल्या ओळीतून दुसऱ्या ओळीतून काही आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, तुम्ही बघणार इथे. तर याबद्दल आपल्याला तिथे कविताची ओळी लिहायचं आहे. तर चला लिहूया. तर बघा इथे,
बेटी युग में रिकाम्या गडेने। तर यांचं उत्तर काय आहे, कसं प्रमाणे आहे, चला. बेटी युग में बेटा बेटी सभी पढ़ेंगे सभी बढ़ेंगे, फौलादी ले नेक इरादे खुद अपना इतिहास करेंगे. तर याबद्दल इथे जे तुम्हाला दिलेले आहे हा यांचा उत्तर आहे. जे रिकाम्या जागा आहे त्यातून आपल्याला याप्रमाणे इथेतून इथे लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. तर अजून बघूया, चला. दुसरा बघा, बेटी युग रिकाम्या उत्थान पर्व हे. तर याबद्दल या ज्या प्रमाणे इथे दिलेल्या आहे रिकाम्या जागा तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर बघा उत्तर, बेटी युग सम्मान पर्व है, पुण्य पर्व है, ज्ञान पर्व है, सब सबका सम्मान करे तो जन जन का उत्थान पर्व है. तर याबद्दल इथे जे रिकाम्या जागा आहे त्यातून आपल्याला असं उत्तर लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा बरं की कळलं. धन्यवाद. तर अजून बघूया, चला. बघा, आता तुमच्या समोर प्रश्न तिसरा आलेला आहे. तर तिसरा प्रश्न काय आहे, चला बघूया. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एका वाक्यात लिहा. तर आपल्याला काय करायचं, एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न काय आहे आजचा, चला बघूया. तर पहिला प्रश्न है, किस किस कहानी को लिखने की बात कर रहा है. कवी इथे म्हणाले आहे की कवी कोणत्या कहाणीचा लिहायचा बात केलेले आहे किंवा बातमी केलेली आहे. तर कवी उत्तर बघा, कवी बेटी युग की नई कहानी लिखने की बात कर रहा है. कवी इथे मुलगी युगांची नई कहाणी किंवा नवीन कथा लिहायला सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. तर आता दुसरा बघूया, जब देश पडेगा तो क्या होगा. तो देखो, बघा उत्तर, जब देश पडेगा तो देश आगे बढ़ेगा और तरुण जवानी दौड़ेगी. इथे काय म्हणाले आहे, जेव्हा आपला देश जे पडेगा म्हणजे बोलणार किंवा अभ्यास करणार त्यातून हा देश यांचा निर्माण होणार, ते खूपच मागे जाणार आहे. आणि इथे ते जे तरुण जवानी आहे, जे लोक आहे, जे नये लोक आहे, मुलगा किंवा मुलगी, त्यांचा जोश वाढणार आहे, ते अजून कार्य करणार, ते सक्षम झाणार आहे. कळलं की नाही? हो. अजून बघूया, चला. तिसरा बघा, कवी ने मन में क्या ठाना है. कवी यांनी मनात कुठून काय ठाणलेलं आहे की आपण हे करणार की हे काय ठाणणार आहे. उत्तर, कवी ने मन में ठाना है की सारे जग को शिक्षित करना है. आणि इथे कवीने आपल्या मनात असा ठाणणार आहे किंवा ठाणलेला आहे की आपल्याला किंवा मला हा सर्व जे जग आहे त्यांना शिक्षित करायचं आहे. काय ठाणणार आहे की आपलं जे जग आहे त्यांना आपल्याला शिक्षित करायचं आहे. कळलं? हो. तर आता चौथा बघूया, जग ने किसकी शक्ती को पहचाना है. या जगातून कोणाला कोणती शक्तीला जाणून देणार आहे. तर उत्तर, जग ने पुस्तक और कलम की शक्ती को पहचाना है. या जगातून जग जे आहे त्यांनी पुस्तक आणि कलम यांची जी शक्ती आहे त्यातून त्यांनी पहचान केलेली आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? धन्यवाद. तर यापर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. तर छानपैकी तुम्ही यांचा अर्थ बघून तुम्हाला लिहायचं आहे. कळलं ना? हो. तर अजून काय आहे, चला बघूया. आता तुमच्या समोर प्रश्न चौथा आलेला आहे, निम्नलिखित पर जानकारी लिखो. तुम्हाला काय करायचं, जे निम्नलिखित यांच्यातून जानकारी दिलेलं आहे किंवा लिहायचं आहे. तर पहिला काय आहे, बेटी पर्व. तर बेटी पर्व यातून आपल्याला काय भेटणार किंवा काय करणार आहे हे आपण बघणार आहे. तर चला बघूया. बघा, बेटी पर्व अर्थात बेटियों के सम्मान का पर्व है. तर या जे बेटी मुलगी पर्व म्हणजे मुलगी जे क्षण आहे किंवा उत्सव आहे, हा बेटिया म्हणजे मुलगी यांचा सन्मानचा पर्व दिलेले आहे किंवा सन्मानचा उत्थान किंवा सन्मानचा सण दिलेले आहे. उनको बेटों के समान महत्व देना. आणि इथे म्हणाले आहे की यांना मुलगाचं जसं मुलगाला तुम्ही सन्मान देता किंवा महत्व देता त्याचप्रमाणे तुम्हाला मुलगीला पण असा सन्मान द्यायचा आहे, महत्व द्यायचा आहे. उनकी परवरिश पर कोई उचित ध्यान देना. आणि त्यांची जे परवरिश, त्यांचे जे पालन पोषण तुम्ही करणार आहे त्यांना अजून काय करायचं आहे यांचा पण तुम्ही ध्यान करू या. बेटियों के साथ किसी भी प्रकार का भेदभाव न किया जाए.
आणि मुलगीसोबत असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही केलेला जाणार आहे किंवा केली नाही जाणार आहे. तुम्हाला पण हे करायचं आहे की बेटी म्हणजे मुलगीला कोणताही असा भेदभाव नाही करायचा की मुलगा आहे तर मुलगाला हे सगळं द्यायचं आहे किंवा मुलगी आहे तर मुलगीला काही पण नाही द्यायचं आहे. याबद्दल त्यांचं जे म्हणणं आहे त्यातून रुसून ते होते आहे. उनकी शिक्षा दीक्षा भी बेटों के समान की जाय आणि त्याची पण शिक्षा जे त्याची शिक्षण आहे मुलगी जे शिक्षा आहे त्याच बरोबर करायचं आहे ज्याबरोबर तुम्ही मुलगाचं शिक्षण करत आहेत. कळलं हो. बेटियों को आगे बढ़ने के स्वयं को स्थापित करने को समुचित अवसर प्रदान किए जाय आणि असं मुलगीला वाटत आहे की मी हे सगळं कार्य केलेलं आहे किंवा मी काम करणार आहे तर तुम्ही त्यांचं स्थापित करा, त्यांच्या सवय स्थापित करा की तुम्ही हा करणार आणि त्यांच्या समोर काहीही अवसर येणार तर तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या सोबत उभे राहू की हा तू कर मी इथे उभे आहे. तर याप्रमाणे तुम्ही हा जे बेटी पर्व आहे किंवा बेटी सण आहे किंवा बेटी उत्सव आहे यांचं महत्व करूया. कळलं हो. तर चला अजून बघू दुसरा. बघा शिक्षामय विश्व दूसरा आपल्या समोर जो प्रश्न आहे त्याचा काय शिक्षामय विश्व. शिक्षामय विश्व का अर्थ है कि विश्व के सभी लोग पढ़े लिखे हो. येथे काय दिलेलं आहे शिक्षामय विषयांचं यांचा अर्थ काय आहे की जगातील जे लोक पण आहे सभी लोक म्हणजे सगळं लोक अभ्यास करूया म्हणजे शिक्षण होऊया. पढ़े लिखे म्हणजे पढ़ूया लिखू पण या. जब सारा विश्व पढ़े लिखे लेगा तो सभी विकास के लिए प्रयत्नशील रहेंगे. आणि इथे म्हणाले आहे की जे सारा जग विश्व म्हणजे जग जेव्हा हे सारा जग पडणार आहे किंवा लिहिणार आहे तर याबद्दल आपला जे देश आहे त्यांचा विकास होणार आहे आणि लोक खूपच प्रयत्नशील राहणार आहे. कळलं की नाही हो. कोई भी किसी प्रकार का विनाश नहीं जाएगा आणि इथे म्हणाले आहे की कोणताही म्हणजे कोणी पण त्यांचा विकास किंवा त्यांचा प्रकार जे आहे त्यांना विनाश नाहीही करणार आहे. सभी वैशुद्ध कुटुंब कंब के में विश्वास करेंगे आणि सगळे लोक काय करणार वैशुदेव कुटुंबगण म्हणजे एकत्र सगळे लोक एकत्र आहे यातून तुम्ही विश्वास ठेवणार आहे जेव्हा हे होणार किंवा जेव्हा लोक शिक्षामय होणार आहे. पृथ्वी पर शांति का वातावरण होगा, कोई किसी का हक नहीं छीनने चाहेगा. आणि जेव्हा तुम्ही शिक्षामय होणार किंवा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तर याबद्दल तुमचं जे व्यवहार आहे त्यातून मी परिवर्तन होणार आणि त्याबद्दल तुम्ही काय करणार हा जो पृथ्वी आहे यातून शांतीचं वातावरण राहणार. कोणीही कोणाशी एकमेकाशी भांडण नाही करणार. शांतप्रमाणे तुमचा जे निश्चय हे तुम्ही घेणार आहे. कोई किसी का हक नाही छीनेगा आणि कोणीही कोणाचा हक्क नाही राहणार आहे किंवा घेणार आहे. सबके मन में संतोष की भावना होगी आणि सगळ्याचं मन आहे सगळ्याच्या मनात एक संतोष म्हणजे संतुष्टी यांची भावना राहणार आहे की चालेल मला हेच द्या किंवा माझा हक्क हेच आहे ही मी करणार. कारण की जेव्हा तुम्ही शिक्षामय होणार किंवा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार वाचन करणार ते याबद्दल तुमचा जे व्यवहार आहे किंवा तुमचं जे बुद्धी आहे ते वाढत जाणार आहे. त्यातून तुम्हाला कसं वाटतं की हा हेच माझा हक्क आहे हेच माझं हे सगळं जण माझं आहे. तर याबद्दल तुम्ही कोणाबरोबर काही नाही रुसणार किंवा काही नाही भांडण करणार. तर याबद्दल जेव्हा जग शिक्षामय होणार तेव्हाही लोक एकमेकांशी बोलणार दोघांशी हक्क नाही घेणार एकमेकांशी बोलणार खूपच नीटप्रमाणे बोलणार भांडण नाही करणार. तर याबद्दल आपल्याला काय करायचं जे संपूर्ण जग आहे त्यांना शिक्षामय करायचं आहे. कळलं की नाही हो. तर आज आपण काय शिकलो आज आपण शिकलो की काही शब्दात काही प्रश्न उत्तर आणि काही टिप्पणी लिखो म्हणजे जे शब्द आहे त्यांचं उत्तर लिहायचं. तर याबद्दल आपण हा पाहिले की या कवितातून काय दिलेलं आहे की मुलगीला अभ्यास करायचा किंवा मुलगीला शिक्षण करायचा. कारण जेव्हा मुलगी शिक्षण होणार किंवा जेव्हा मुलगीचं शिक्षण होणार तेव्हा संपूर्ण जगाचं शिक्षण होणार आणि जेव्हा संपूर्ण जगाचं शिक्षण होणार तेव्हा आपला जो देश आहे ते आपला विश्व आहे ते खूपच मागे वाढणार आहे. जेव्हा हे मागे होणार तेव्हा आपलं नाम पण होणार. तर याबद्दल इथे कवी जे आहे त्यांनी काय दिले आहे की लोकांना शिक्षामय करा मुलगा किंवा मुलगी दोघांना शिक्षामय करा आणि संपूर्ण जगाला शिक्षामय करा. जेव्हा ही शिक्षामय होणार तेव्हाही आपल्या देशात निर्माण होणार आणि काही अजून असंच मार्ग आपल्याला भेटणार जे आपल्याला आत्तापर्यंत नाही भेटलेला आहे.
कारण की आज पण कुठे कुठे काही देशावर किंवा काही राज्यावर जे हा कार्य आहे ना, की मुलगीला काही शिक्षा नाही द्यायचं, काय करायचं त्यांना कुठे बाहेर कामला नाही भेजायचा किंवा टाकायचा. तर हा प्रमाणेचा हा जो विचार आहे ना, त्यांचा बदलून घ्यायचा आहे, की याप्रमाणे आपल्याला पण शिक्षामय करायचं किंवा मुलगीला पण शिक्षामय करायचं. जेव्हा मुलगी शिक्षा होणार, त्याचं संपूर्ण जग शिक्षामय होणार. जेव्हा एक मुलगा वाचणार, त्याच्या अर्धी जग होणार आणि जेव्हा मुलगी वाचणार, तेव्हा संपूर्ण जग शिक्षामय होणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.